वंदे मातरम. वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. हे गीत 1870च्या दशकात बंकिमचंद्र चटर्जी यांनी संस्कृत व बंगाली भाषेत लिहिले आणि त्यांच्या आनंदमठ कादंबरीत प्रसिद्ध केले. आई, मी तुला नमन करतो. मातृभूमी मातेची मी स्तुती करतो. हा या गीताचा मुख्य अर्थ आहे. वंदे मातरम हे केवळ एक गाणे नाही, तर ती भारताची सामूहिक चेतना आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी 1896 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात कलकत्ता येथे वंदे मातरम हे गीत जाहीरपणे गायले होते. यासाठी त्यांनी स्वतःची चाल तयार केली होती. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी रचलेली वंदे मातरम काफी रागातील चाल विशेष लोकप्रिय झाली. वंदे मातरम हे केवळ मातृभूमीला केलेले अभिवादनच नव्हे, तर त्यामध्ये त्याग, धैर्य आणि राष्ट्राप्रती असलेल्या सर्वोच्च प्रेमाची भावनाही समावलेली आहे. ब्रिटिश राजवटीत वंदे मातरम या गाण्याने लोकांमध्ये प्रतिकाराची भावना जागृत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वंदे मातरम हे कोणत्याही विशिष्ट धर्माचे प्रतीक नाही, तर ते राष्ट्रवाद आणि आपल्या सर्वांचे पालन पोषण करणाऱ्या मातृभूमीप्रती असलेल्या कृतज्ञतेचे मूर्तिमंत रूप आहे. 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीची घोषणा केली. ही फाळणी रद्द करण्यासाठी संपूर्ण बंगालमध्ये तीव्र उठाव झाला. वंदे मातरम या दोन शब्दांनी संपूर्ण बंगालला व्यापून टाकले होते. यामुळे इंग्रज संतापले. वंदे मातरम या राजकीय घोषणापदाचा वापर सर्वप्रथम 7 ऑगस्ट 1905 रोजी करण्यात आला. मातृभूमीच्या कल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी कलकत्ता येथे वंदे मातरम संप्रदायाची स्थापना करण्यात आली. 1906 मध्ये तयार केलेल्या भारतीय ध्वजाच्या मध्यभागीही वंदे मातरमचा समावेश होता. 1904 मध्ये मादाम कामा यांनी भारताच्या राष्ट्रीय झेंड्याची पहिली रूपरेषा तयार केली. या झेंड्यात वर हिरवा, मध्यभागात पिवळा आणि खाली केशरी रंग होता. तर हिरव्या रंगावर कमळाची 8 फुले काढली असून खालच्या केसरी रंगावर सूर्य आणि चंद्राच्या आकृत्या काढल्या होत्या. मध्यभागात पिवळ्या रंगावर वंदे मातरम असे लिहिले होते. वंदे मातरम हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतका प्रेरक बीजमंत्र होता. 1907 मध्ये त्यांनी वंदे मातरम लिहिलेला ध्वज बर्लिन येथे फडकवला. बंगालच्या गव्हर्नरने वंदे मातरम हे शब्द उच्चारण्यावर कायदेशीर बंदी घातली होती. या बंदीमुळे वंदे मातरमला देशभर महत्त्व प्राप्त झाले आणि तो एक राष्ट्रीय महामंत्र बनला. ज्या दिवशी लोकमान्य टिळकांना बर्मामधील मंडाले येथे हद्दपार केले जात होते, त्या दिवशी वंदे मातरम म्हणण्यास मनाई करणारा तोंडी आदेश असूनही तशी घोषणा दिल्याबद्दल पोलिसांनी अनेक जणांना अटक केली. वंदे मातरम या 2 शब्दांच्या उच्चाराने असंख्य भारतीयांची हृदये हेलावून सोडली. यामुळे लाखो लोक देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील होण्यास आणि हजारो जण आपल्या प्राणांचे बलिदान देण्यास प्रेरित झाले.
1950 मध्ये संविधान सभेने वंदे मातरमचा भारतीय राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकार केला. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद म्हणाले की जनगण मन या भारताच्या राष्ट्रगीताच्या बरोबरीने या गाण्याचा देखील सन्मान केला पाहिजे. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने वंदे मातरमला राष्ट्रगीताचा समान दर्जा दिला. 7 नोव्हेंबर 2025 रोजी वंदे मातरमचा 150वा वर्धापन दिन साजरा झाला. वंदे मातरम या गाण्याचे पहिले 2 श्लोक हे आई आणि मातृभूमीचा अमूर्त संदर्भ आहेत. भारताची संकल्पना प्राचीन नैतिक आणि सांस्कृतिक पायावर आधारलेली आहे. वैयक्तिक श्रद्धेच्या पलीकडे जाणाऱ्या सामायिक प्रतीकांमुळेच संस्कृती टिकून राहतात. वंदे मातरम हे असेच एक प्रतीक आहे. वंदे मातरम, वंदे मातरम.